स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्न अभ्यासणार आहोत। हे 25 प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण अशा प्रकारचे प्रश्न सर्व परीक्षेमध्ये विचारले जातात। त्या कारणामुळे आपण सर्वांनी अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव करणे खूप गरजेचे आहे। अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव रोज करण्यासाठी सबस्क्राइब करा आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। त्यापूर्वी व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनल आतापर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील। आणि ज्यावेळेस मी प्रश्न वाचेल व प्रश्नाचे पर्याय सांगेल त्यावेळेस तुमचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला तुमचा स्कोअर कळेल आणि तुमचा सराव देखील होईल। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगर रांगा आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गाळणा टेकड्या, पर्याय क्रमांक 2 गाविलगड टेकड्या, पर्याय क्रमांक 3 गायखुरी टेकड्या, पर्याय क्रमांक 4 दरकेसा टेकड्या। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दरकेसा टेकड्या ह्या महाराष्ट्राच्या ईशान्येस आहेत। प्रश्न क्रमांक 2 महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे अस्तित्वात होते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 25, पर्याय क्रमांक 2 26, पर्याय क्रमांक 3 18, पर्याय क्रमांक 4 20। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 26। महाराष्ट्रात 1 मे 1960 म्हणजेच महाराष्ट्र राज्याची स्थापना ज्यावेळेस झाली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे अस्तित्वात होते। प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अमरावती विभाग, पर्याय क्रमांक 2 नाशिक विभाग, पर्याय क्रमांक 3 औरंगाबाद विभाग आणि पर्याय क्रमांक 4 आहे पुणे विभाग। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 औरंगाबाद विभाग हा महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे। हा प्रश्न खूप साऱ्या परीक्षांना वारंवार विचारला जातो, त्यामुळे हा प्रश्न IMP असा आहे। प्रश्न क्रमांक 4 15व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता आहे किंवा असेल? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 2018 ते 2022, पर्याय क्रमांक 2 2020 ते 2025, पर्याय क्रमांक 3 2015 ते 2020 आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2020 ते 2025 हा 15व्या वित्त आयोगाचा कालावधी आहे किंवा असेल। प्रश्न क्रमांक 5 भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविकमध्ये किती उपग्रह असणार आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 30, पर्याय क्रमांक 2 7, पर्याय क्रमांक 3 3 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 32। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7। भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविकमध्ये एकूण 7 उपग्रह असणार आहेत। प्रश्न क्रमांक 6 संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे देशातील पहिले राज्य कोणते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 हिमाचल प्रदेश, पर्याय क्रमांक 2 अरुणाचल प्रदेश, पर्याय क्रमांक 3 सिक्कीम आणि पर्याय क्रमांक 4 आहे महाराष्ट्र। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिक्कीम। सिक्कीम हे संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे देशातील पहिले राज्य आहे। प्रश्न क्रमांक 7 1 HP अश्वशक्ती म्हणजे किती? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 746 वॅट, पर्याय क्रमांक 2 26 वॅट, पर्याय क्रमांक 3 1000 वॅट आणि पर्याय क्रमांक 4 आहे 200 वॅट। W चा अर्थ वॅट असा होतो। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 746 वॅट हा 1 HP किंवा अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट होय। प्रश्न क्रमांक 8 गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मिथेन,
पर्याय क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड, पर्याय क्रमांक 3 इथेन आणि पर्याय क्रमांक 4 आहे हेलियम। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिथेन। मिथेन हा गोबर गॅसचा प्रमुख घटक आहे। प्रश्न क्रमांक 9 गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 स्थितीज ऊर्जा, पर्याय क्रमांक 2 गतीज ऊर्जा, पर्याय क्रमांक 2 आहे यांत्रिक ऊर्जा, पर्याय क्रमांक 3 आहे औष्णिक ऊर्जा आणि पर्याय क्रमांक 4 आहे गतीज ऊर्जा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गतीज ऊर्जा। गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये गतीज ऊर्जा असते। प्रश्न क्रमांक 10 1 गीगाबाईट म्हणजे किती? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 10 MB, पर्याय क्रमांक 2 124 MB, पर्याय क्रमांक 3 1024 MB आणि पर्याय क्रमांक 4 आहे 10024 MB। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1024 MB। हे 1024 MB म्हणजे 1 गीगाबाईट होय। प्रश्न क्रमांक 11 भारतातील परम हा संगणक सुपर कॉम्प्युटर कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 IIT मुंबई, पर्याय क्रमांक 2 II दिल्ली, पर्याय क्रमांक 3 CDAC पुणे आणि पर्याय क्रमांक 4 आहे NK बेंगलोर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 CDAC पुणे या संस्थेने सुपर कॉम्प्युटर किंवा परम संगणक विकसित केलेला आहे। प्रश्न क्रमांक 12 इंटरनेटशी संबंधित असणारी संज्ञा HTTP म्हणजे काय? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 हायड्रा ट्रान्सलेट ट्रॅफिक प्रोटोकॉल, पर्याय क्रमांक 2 हेवी ट्रान्झॅक्शन टर्मिनल प्रोग्राम, पर्याय क्रमांक 3 हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि पर्याय क्रमांक 4 आहे हायपर टेलिफोन ट्रान्सफर प्रोटोकॉल। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजेच HTTP होय। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 जून, पर्याय क्रमांक 2 1 जुलै, पर्याय क्रमांक 3 10 जून आणि पर्याय क्रमांक 4 आहे 14 जुलै। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 जुलै हा महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 14 लाल सिंधी ही कशाची जात आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गाय, पर्याय क्रमांक 2 म्हैस, पर्याय क्रमांक 3 मेंढी आणि पर्याय क्रमांक 4 आहे शेळी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लाल सिंधी ही गायीची जात आहे। प्रश्न क्रमांक 15 सन 1927च्या बडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सरदार पटेल, पर्याय क्रमांक 2 महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 3 विठ्ठलभाई पटेल आणि पर्याय क्रमांक 4 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सरदार पटेल। प्रश्न क्रमांक 16 हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 काल कोठडी प्रकरण, पर्याय क्रमांक 2 जालियनवाला बाग हत्याकांड, पर्याय क्रमांक 3 इथे 1857चा उठाव आहे सॉरी त्याबद्दल, पर्याय क्रमांक 4 आहे बंगालची फाळणी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हंटर आयोग हा जालियनवाला बाग हत्याकांड यानंतर स्थापन झाला। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेनंतर हंटर आयोगची स्थापना झाली होती। प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा।
धरण, तलाव आणि नदी. पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गोविंद सागर सतलज, पर्याय क्रमांक 2 कोलेरू सरोवर कृष्णा आणि पर्याय क्रमांक 3 आहे पर्याय क्रमांक 2 कोलेरू सरोवर कृष्णा, पर्याय क्रमांक 3 उकाई तापी आणि पर्याय क्रमांक 4 आहे उलर सरोवर झेलम. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोलेरू सरोवर कृष्णा. हे चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 18 रक्त ग्लुकोजच्या पातळी सामान्यतः कोणत्या एककात दर्शवली जाते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पाऱ्याची मिमी, पर्याय क्रमांक 2 मिलीग्रॅम प्रति डेसिलिटर, पर्याय क्रमांक 2 भाग प्रति दशलक्ष आणि पर्याय क्रमांक 4 आहे ग्रॅम प्रति लिटर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिलीग्रॅम प्रति डेसिलिटर. हे रक्त ग्लुकोजच्या पातळी सामान्यतः दर्शवली जाते. प्रश्न क्रमांक 19 मानवी मूत्रपिंडात बसणारे खडे हे मुख्यतः कशापासून बनलेले असतात? पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 कॅल्शियम ऑक्झायलेट, पर्याय क्रमांक 2 सोडियम, पर्याय क्रमांक 3 मॅग्नेशियम सल्फेट आणि पर्याय क्रमांक 4 आहे कॅल्शियम सल्फेट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कॅल्शियम ऑक्झायलेट. यापासून मानवी मूत्रपिंडात बसणारे खडे हे बनलेले असतात. प्रश्न क्रमांक 20 रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 दंडाकार पेशी, पर्याय क्रमांक 2 शंकू पेशी, पर्याय क्रमांक 3 वर्तुळाकार पेशी आणि पर्याय क्रमांक 4 आहे रंग पेशी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शंकू पेशी. रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील शंकू पेशी उपयुक्त ठरतात. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रात ग्रामपंचायतमध्ये कमाल व किमान सदस्य संख्या किती असते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 1 ते 17, पर्याय क्रमांक 2 5 ते 15, पर्याय क्रमांक 3 7 ते 17 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 5 ते 17. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7 ते 17 एवढी महाराष्ट्रात ग्रामपंचायतमध्ये कमाल व किमान एवढी सदस्य संख्या असते. प्रश्न क्रमांक 22 जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 जिल्हाधिकारी, पर्याय क्रमांक 2 जिल्हा पोलीस अधीक्षक, पर्याय क्रमांक 3 मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पर्याय क्रमांक 4 आहे जिल्हा परिषद अध्यक्ष. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी असतो. प्रश्न क्रमांक 23 चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ऊस, पर्याय क्रमांक 2 कापूस, पर्याय क्रमांक 3 भात आणि पर्याय क्रमांक 4 आहे नीळ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नीळ. चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा उठाव हा नीळ या पिकाशी संबंधित होता. प्रश्न क्रमांक 24 पॉवर्टी इथं टाईप करताना थोडी मिस्टेक झाली आहे त्याबद्दल सॉरी. प्रश्न असा आहे पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 2 दादाभाई नौरोजी, पर्याय क्रमांक 3 वि.दा. सावरकर आणि पर्याय क्रमांक 4 आहे लोकमान्य टिळक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दादाभाई नौरोजी यांनी पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिला आहे. या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? हा प्रश्न खूप साऱ्या परीक्षांना रिपीट केला जातो म्हणून हा प्रश्न आपण घेतला आहे. तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 वि.दा. सावरकर, पर्याय क्रमांक 2 वासुदेव बळवंत फडके, पर्याय क्रमांक 3 नाना पाटील आणि पर्याय क्रमांक 4 आहे लोकमान्य टिळक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा. चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा व बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील. धन्यवाद.